आजच्या दिवसाची सुरुवात या पुस्तकापासून झाली, डार्क सायकोलॉजी. त्यानंतर मी आणि फावडी कोल्हापूरला जाऊन वडगावला गेलो. वडगाव म्हणजे पेठ वडगाव. तिथं पीईची मैत्रीण, तिचा भाऊ, त्याचं हे सोलून मिरॅकल सोलून, जे की BY हायस्कूलच्या जवळच आहे. तसं मी फर्स्ट टाईम आले होते आज. खरं सर्विस चांगली दिली, अफोर्डेबल प्राईजमध्ये. चांगलं होतं तसं एक्सपिरियन्स आमचा. ती म्हणत होती मला घेऊ नको कॅमेरामध्ये, मी चांगली नाही दिसत, आणि असं म्हणत कशी पोस्ट देते बघा. त्यानंतर मग काय पीईचं फेवरेट हॉबी पिझ्झा बर्गर हे खायला आलो. त्यानंतर मग आम्ही कासारवाडीमध्ये इथे एक तलाव आहे, जे की रस्त्यावरून जाताच दिसतं आमच्या गावाला जाताना, म्हणजे मादळ्याला जाताना. मग पिऊला म्हटलं की इथं जाऊया आज. पिऊ म्हणले नाही जायचं. मी मला जायचं आहे म्हटलं. मी कधी बघितलेलं नाही आहे जवळून, त्याला लांबूनच बघत आलो आहे. मग ठीक आहे म्हटली, आलो. मग जरा असं जवळ जात गेलो. चांगलं होतं तसं, इतकं पण काही वर्थलेस असं नव्हतं. चालणं तेवढं वर्थिट होतं. रस्ता नाही आहे ना तिथे जायला, चालत जावं लागतं थोडं. झाडी, डोंगर छान आहेत. सगळ्या गावातल्या बायका आजूबाजूच्या किंवा माणसं तिथली त्यांची जनावरे आणतात तिथे पाणी प्यायला किंवा चरवायला. गवत छान होतं. आणि ही बघा फावडी कशी बसली आहे गाडीवर. आली नाही ती शेवटपर्यंत माझ्यासोबत, तिथेच बसून राहिली. म्हणली मी नाही येणार, तुझं तू जा. म्हटलं बरं बाबा जातो म्हटलं. आणि ही पिवळी फुलं कॅप्चर करायचा ट्राय केला, बट एवढं क्लिअर नाही दिसत होतं. म्हटलं जाऊया. हे बघा. नंतर मग घरी आलो आम्ही. मग मम्मी म्हटली श्रावण घेवड्याचा शेंगा तोडून आण. परड्यातच लावलात आम्ही घराच्या समोर. हे बघा पडवळची भाजी, सापासारखं दिसते कसं लांबडं. नंतर भाजी तोडली, जेवढं जमतंय तेवढं केलं. आणि कसं भारी आहे इथे, चांगलं वाटतं की कुठलंही औषध पाणी न घालता आलेलं जे काय भाजीपाला आहे त्याची भाजी करून खायची मजाच वेगळी असते. मला खूप आवडतं असं करायला. कसा दिवस निघून गेला कळलंच नाही. थँक्यू.